हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आजचा व्हिडिओ कमाल कूल आणि एकदम कॅज्युअल काइंड ऑफ आहे. कारण मला महाराष्ट्रीयन कोल्हापुरी मराठी फूड खूप जास्त आवडतं आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या इकडे आमटी बनते. कोल्हापूर इचलकरंजीचे जर तुम्ही असाल तर तुम्ही रिलेट करू शकाल. आमटी इज अनअवॉइडेबल पार्ट ऑफ आवर फूड. कधी म्हणजे डिनर लंच कधीही आम्ही आमटी खाऊ शकतो. कुठल्याही प्रकारच्या आम्ही आमटी खाऊ शकतो. कारण तुम्हाला माहिती आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट पडतं जे की फक्त मला असं वाटतं कोल्हापूर इचलकरंजीमध्येच ते असतं. सो त्याच्यामुळं आमटीला ना अशी खतरनाक चव येते की बोलताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले. सो एनिवेज जास्त वेळ नाही घालवायचा आहे. सो जर्मनीमध्ये आल्यापासून मी खूप अशी फक्त डाळीची आमटी वरण हेच खात होते आणि फायनली मला शेवग्याच्या शेंगा भेटल्यात. मला शेवग्याच्या शेंगा अशा खतरनाक लेवलला आवडतात. म्हणजे माझ्या घरी सगळ्यांनाच, माझी मुलगी तर ती तर अशा उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा असं प्लेट भरून दिलं तर ती एवढ्या आवडीने खाते. आणि कधी कधी म्हणजे ती फक्त ते खाते म्हणजे ॲज अ जेवण. इतक्या तिला आवडतात. म्हणजे ती सगळ्यांनाच आमच्या घरी शेवग्याच्या शेंगांची खूप क्रेज आहे. आणि फायनली मला जर्मनीत त्या भेटल्या जे की मी खरोखर एक्सपेक्ट केलं नव्हतं की मला शेवग्याच्या शेंगा भेटणार. एवढ्या अशा त्या म्हणजे अशा टमटमीत वगैरे नाही आहेत, खूप अशा थिन आहेत. बट ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग राईट. सो मी त्या घेऊन आली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी आत्ता जस्ट माझं ऑफिस लॉग आउट केलंय कारण आज माझा होम ऑफिस डे होता आणि माझी पुढच्या मंगळवारी एक्झाम आहे. आणि तरी पण मी हे करते कारण मला एवढी एक्साइटमेंट झाली आहे ना की मी शेवग्याच्या शेंगाची आमटी खाणार आहे आज. सो मी जास्त असं कधी मी प्रो नाही आहे हे सगळं बनवण्यात वगैरे. माझ्या घरी खूप छान बनवतात. सो मी आज जस्ट ट्राय करणार आहे की बघूया कसं बनतंय वगैरे वगैरे. सो लेट्स गो आणि आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाची आमटी. ओके, सो दीज आर द शेंगास आणि या मी कट करून आणलेल्या कारण एक एवढी मोठी बनते आणि ते हे इंडियन स्टोअरला भेटले मला. सो तिथून इकडे येऊपर्यंत तसं पण त्या मोडल्या असत्या. सो मी कट करून आणायचं प्रेफर केलं. सो या माझ्याकडे एवढे आहेत आणि आय थिंक खूपच आहेत त्या माझ्या एकटीसाठी. सो लेट्स गेट स्टार्टेड. माझा चाकू बघा. ओके, जेवढं मला माहित आहे मला छोटा चाकू यूज करायला पाहिजे. याला ना पहिला याची साल काढून घ्यायला लागते. जास्त नाही, खूप अशी लाईक दिस. आणि आपण अराउंड 2 इंचाचे वगैरे हे करायचं म्हणजे ही मस्त अशी खाता येते. मी अजून आत्ता सुरुवात केली, खरं मला आत्ताच भूक लागली. ओके, नो प्रॉब्लेम. त्याचं एंडिंग आणि म्हणजे देठ काढून टाकायचे दोन्ही साईडचे आणि साल काढायची कारण ही तर जरा जास्तच काय म्हणायचं याला अशी कडक झाली आहे. ओके, मी या सगळ्या पटपट कट करून घेते आणि सगळं झाल्यावर मग तुम्हाला दाखवते. दिस इज हाऊ मी आता कट करून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा आणि या बघा या साली काढल्यात मी. ओके, आता आपण यांना शिजवायचं. कट केलेल्या शेंगा याच्यामध्ये टाकायच्या. माझ्याकडे भांडे खूप मोठे मोठे तिकडे. ओके, पहिला या शिजवून घ्यायच्या आणि बेटर या कुकरला नाही शिजवायच्या कारण खूपच त्या मऊ वगैरे होतात. सो छान एका पातेल्यामध्ये या शिजवून घ्यायच्या आणि शिजवताना याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची. हे मला माझ्या घरातल्यांनी सांगितले की शिजवताना मीठ आणि साखर टाकायची. त्यांना ना असं नाही असं छान एक फ्लेवर येतो. मीठ and then थोडीशी साखर. सो आपण आता
या शेंगा शिजायला ठेवल्यात. ओके, आणि इथे ना असं कंप्लीट शिजवून नाही घ्यायचं, म्हणजे अराउंड 70-80% या शिजवायच्या. आता आपण डाळ शिजवून घेऊया. आणि डाळ शिजवताना मला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायला आवडतो, सो मी थोडासा टोमॅटो चिरून डाळीमध्ये टाकणार आहे. इकडे तूर डाळ कशी होते, आणि मला इकडची तूर डाळ अजिबात नाही आवडत, शिजतच नाही लवकर. आता आपण याला मस्तपैकी धुवून घेऊया. जेव्हा आपल्या घरी असतो ना तेव्हा खूप नाटकं करतो जेवताना, मी तर खूप केलेत. आणि जर आता हे माझ्या मम्मीने व्हिडिओ बघितले ना, शील बी लाईक आता स्वतः ऍक्सेप्ट करताय म्हणून बरं आहे. आम्ही बोललो की तुम्हाला राग यायचा, तुमच्या नाकाला मिरच्या झोंबायच्या. ऍक्च्युली मला राग येत होता. पण मला न आवडणारे पदार्थ कोणते होते, जसं की मला भेंडी अजिबात आवडायची नाही. त्याच्यानंतर कारलं कोणाला आवडतं. थोडीशी हळद आणि काय करते मी, ओके, त्यानंतर थोडस तेल आणि अ पिंच ऑफ हिंग. पिंच नाहीये ना, माझे हात ओरलेत. ओके, मला असं कोणीतरी सांगितलं की डाळ शिजवताना कुकर मधनं ते बाहेर येऊ नये, ओतू जाऊ नये, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. ओके, सो आता कांदा चिरून झालेला आहे, हा लसूण आहे किसलेला, आणि ही कोथिंबीर थोडीशी नंतर घालणार आहे ऑब्व्हियसली, पण मी आधीच चिरून घेतली. सो आपले इंग्रेडियंट्स रेडी आहेत, आणि आपल्या शेंगा शिजत आहेत, इकडे डाळ शिजतीये कुकर. माझ्या घरी ना शेवग्याच्या शेंगाची आमटी अशी मस्त, अशी डाळ तडका किंवा डाळ फ्राय टाईप नाही, जाड नाही, अशी मस्त ना, अशी मीडियम काइंड ऑफ, बऱ्यापैकी रस्सा म्हणू शकतो, नॉट कम्प्लिटली रस्सा, पण हा अशी एकदम पातळ आमटी असते, आणि त्या शेंगा म्हणजे मस्त लागते. ऍक्च्युली ते थोडंसं तेल टाकायची ट्रिक वर्क झाली, काहीच उतूनही गेले. वाव. आणि आपल्या शेंगा पण शिजून तयार आहेत, पण आय हॅव टू चेक अबाउट द डाळ. हे बघा, शिजतच नाही ही डाळ लवकर. सो जसं की मला एक्सपेक्टेड होतं की ती डाळ शिजणार नाही एका ह्याच्यात, आणि नाही शिजली. शेंगा शिजलेल्या आहेत आपल्या. ओके, खूप होप आहेत मला की आता ही डाळ शिजलेली असायला पाहिजे. ओके, शिजली आहे. त्याचा हात लावला माझ्या डोळ्याला. नाव फर्स्ट विल पुट तेल, एवढं तर लागणार. ओके, तुम्ही अवॉइड करू, मी का सांगते. ओके, आता मी थोडंसं हिंग परत घालते, कारण मला आवडतं हिंग. पडलं, कारण मला हिंग आवडतं. तुम्ही मला वाचलं तर तुम्ही, कारण आपण ऑलरेडी डाळीत पण घातलेलं. ओके, आणि नाव जिरे, थोडीशी मोहरी, कढीपत्ता, इकडचे गॅस मला अजिबात नाही आवडत. हा इलेक्ट्रिक आहे आणि लिटरली सगळं जळून जातं. थोडंसं इकडं तिकडं लक्ष गेलं तर हे बेस्ट.
बॅड न्यूज, लसूण माझा करपलेला आहे. इट्स ओके, इतका नाही करपलाय, तो असा लालसर असतो ना तसा झालाय. आतापर्यंत मी याच्यात काय काय टाकलं, तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि कांदा. ठीक आहे, तुम्हाला याच्यात पण परत टोमॅटो टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकताय, पण मी ऑलरेडी डाळ शिजवताना घातलेला असो मी नाही घालणार आहे. आणि ही आहे कोल्हापूरची चटणी. ही चटणी घातली ना की दुसरे कुठले मसाले सुद्धा घालायला लागत नाहीत, कारण याच्यामध्ये ही बनवताना सगळं घातलेलं असते, म्हणजे धने, जिरे, कोथिंबीर, कांदा, लसूण सगळं असतं याच्यामध्ये. सो हे घातल्यानंतर दुसरं काही घालायची अशी स्पेसिफिक गरज नाही पडत. पण तुमच्याकडे जर ही चटणी नसेल तर तुम्ही धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालू शकताय, हळद आणि लाल तिखट जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. तर आमच्याकडे आमटी मला असं वाटतं स्पेसिफिकली की या चटणीमुळे भारी बनते, कारण ही चटणी बनवताना जे एफर्ट्स लागतात ना ते बघितलेत मी. याच्यामध्ये आपण टाकणार ही डाळ शिजवली. ती आता एवढी शिजली की मला अशी रवीने घोटायची पण गरज नाही. आणि ॲज आय सेड मला ही आमटी पातळ अशी आवडते, म्हणून मी थोडंसं जास्त पाणी घालते. थोडंसं मीठ आणि ऍक्च्युली या आमटीमध्ये थोडासा गूळ घालायचा असतो. गूळ घातल्यानंतर आमटीला जी चव येते, ओ माय गॉड. पण माझ्याकडे गूळ नाही आहे, माझ्याकडे ही गूळ पावडर आहे. लेट मी ट्राय दिस. पण तुमच्याकडे हे पण नसेल तर तुम्ही सिम्पली साखर टाकू शकताय. ओके, मी आत्ताच आता थोडीशी कोथिंबीर टाकते, म्हणजे ना असं उकळताना मस्त ती ब्लेंड होते त्या आमटीमध्ये आणि असं छान वास येतो. आणि थोडीशी मी ठेवली आहे नंतर वरून टाकायला. सही झाले. हा तिखट हे बघा, फक्त त्या चटणीमुळे किती छान कट आलाय या आमटीला. आता ही आमटी उकळतीये. सी या शेंगा, आता या शेंगामध्ये मस्त ही आमटी जाणार. त्याच्यासाठीच ऍक्च्युली टाकायचं असतं. आणि मग राहिलेल्या ज्या शेंगा असतात ना, म्हणजे थोडं कच्च्या असतात ना त्या, तर इथे पूर्ण शिजून जातात. ओके, सगळं झालेलं आहे. विथ लॉट्स ऑफ एफर्ट्स तयार केलेलं आहे. आणि आता टेस्ट, लेट्स सी कसं झालंय. हाताने खाण्यात जी मजा आहे ती कशात नाही आहे. ओके, लेट्स सी. मला वास तरी, सुगंध तरी मस्त येतोय. घरच्यासारखी नाही झालीये, पण थोडस मॅच करते. तिखट झालीये, पण फार तिखट झालीये. आणि मी काही नाही घातलंय याच्यामध्ये, फक्त चटणी घरची घातलीये, दॅट्स इट. पण मस्त झाले. मला एक घास खाल्ल्यावरच घाम आला. मी मस्तपैकी ताव मारते याच्यावर, खाऊन संपवते. आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की नक्की करून बघा ही आमटी तुमच्या घरी. तुमच्याकडे जरी कोल्हापूरची चटणी नसेल तर तुम्ही नॉर्मल लाल तिखट घालून पण करू शकता.
आणि आय बेट यू की शेवग्याच्या शेंगाची आमटी खरोखर खूप जास्त सुंदर होते. सो तुम्ही पण करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमच्या घरी शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवतात. जर तुमच्यापैकी कोणी काही वेगळी स्टाईल असेल तर प्लीज मला नक्की कळवा. मी नक्की ट्राय करून बघेन इकडे जर्मनीमध्ये. ऑब्व्हियसली मला पहिला ते बघायला लागतं की मला ते सगळं इन्ग्रेडियंट्स भेटतात की नाही. याच्यामध्ये जास्ती काहीच नव्हतं, सो हे खूप इझी होतं करायला. सो या तुम्ही मला नक्की सांगा जर तुमच्याकडे काही वेगळी पद्धत वगैरे असेल, कारण एकच गोष्ट वेगवेगळ्या भागांमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. सो मला आवडेल ट्राय करायला. त्या व्हिडिओसाठी एवढंच. मला फक्त शेअर करायचं होतं की येस, जर्मनीमध्ये सुद्धा आपण आपलं जेवण जेवू शकतो. कारण मला माहिती आहे इंटरनॅशनल म्हणून आपण आपलं जेवण खूप जास्त मिस करतो आणि सो आपण जास्तीत जास्त ट्राय करतो की आपण कुठे जरी गेलो, हा ठीक आहे आपण ट्राय करतो नवीन कल्चरचं फूड वगैरे, बट आपण त्याच्यावर डिपेंड नाही राहू शकत. सो येस, मला तेच दाखवायचं होतं की जर्मनीमध्ये तुम्हाला गोष्टी भेटू शकतात आपल्या भारतातल्या, कोल्हापुरातल्या, इचलकरंजीतल्या. सो कोणी बाहेर राहत असेल आणि तुम्हाला जर खायची क्रेविंग होत असेल तर प्लीज आपल्या भाज्यांसाठी स्पेशली तुम्ही इंडियन मार्केट, इंडियन स्टोअर, एशियन स्टोअर्स जे असतात त्यांना व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला तिकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या ऑलमोस्ट मिळून जातील. हां, थोडंसं महाग पडतं, बट खायला भेटल्यावर ऑब्व्हियसली तेवढं वर्थ इट आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत आणि मी असंच नवीन नवीन काहीतरी घेऊन येत जाईल. टिल देन, बाय. थँक्स फॉर वॉचिंग.